गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। धन्यवाद शिक्षण हो, धन्यवाद। आज या ठिकाणी मोरडे ग्रामस्थ मंडळ मुंबई आयोजित सुंदर असं निवेदन केलं आहे। खरोखरच येथील माहोल पाहून निष्ठावंत सर्व मोरडेवासियांचं प्रेम पाहून मित्रांनो एकच सांगू इच्छितो, बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं, बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं। जीवनात जर का दोस्त आला, आपल्या जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा। बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं। जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा। मोरडे ग्रामीण विकास मंडळी मुंबई आणि सर्व मोरडीवासियांना पुढील सर्व वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। प्रथम स्मरूया रंगदेवतेला, मुजरा करीतो माझ्या आई जुगाईला। अभिस्मरितो नटेश्वराला, वंदन पाठी विठलाईला। अभिस्मरितो नटेश्वराला, वंदन आई विठलाईला। Thank you.
आधी स्मरितो नटेश्वराला वंदन आई विठलाईला रसिकजन हो, आपल्या समोर आम्ही एक पौराणिक गण सादर करत आहोत। रसिकजन हो, आपल्या समोर आम्ही एक पौराणिक गण सादर करत आहोत। गणपतीच्या चरणी दुर्वा का वाहतात, गणपतीला दुर्वाच का आवडतात। शाहीर संदीप सावंत यांच्या सुरेख कल्पनेतून आणि सुनील भांडागे यांच्या लेखणीतून हा गण आपल्या समोर सादर होत आहे। श्री सोमवार राधाकृष्ण नमन मंडल मौजे मोरडे गवळीवाडी शाहीर पप्प्या भांडागे आणि सर्व सहकारी मंडळी मिळून आपल्या समोर गण सादर करत आहेत। यमपुत्र अनला सुराचा वर। रसिकजन हो, यमपुत्र अनला सुराचा वर अर्थात गण आहे अनला सुराचा वर दुर्वांकू। गण आहे दुर्वांकू।
तिलोत्तमा, हे तिलोत्तमा, तिलोत्तमा, तुझं आज यम दरबारामध्ये एक राजगाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते, दरबारी धर्माचे मनामध्ये, दरबारी धर्माचे मनामध्ये. तिलोत्तमा नारीचे नृत्य सर्वत्र सुखाने शांतपणे शांत ठीक आहे. हो.
म्हणजे नक्कीच काय काही सुवार्ता नाही नाही नारायण नारायण अण्णासुरा असं काहीच नाही. नारद मुनी आपण ब्रह्मपुत्र आहात आपली देणीच सांगते आम्हाला जे काय असेल ते कथन करा मुनिवर्य. नारायण नारायण अरे अण्णासुरा तू असुरांचा आहे परंतु या त्रैलोक्यामध्ये देवांचं राज्य आहे आणि जर या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल तर या शब्दात नक्कीच काहीतरी दडलंय मुनिवर्य. बोला काय असेल ते सांगा कथन करा. नारायण नारायण अरे अण्णासुरा तुझ्या पूर्वजांना ह्या देवदेवतांनी त्रास दिला आहे त्याचा जर का बदला घ्यायचा असेल आणि या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल तर सर्व देवांना युद्धात आवाहन कर. सर्व देवांना युद्धात पराभूत कर मग तो शिले त्रैलोक्याचा राजा. मुनिवर्य माझ्या सर्व प्रधानाने मला हेच सूचित केले माझ्या पूर्वजांवर या देवाने अन्याय केला याचाच बदला घेण्यासाठी आम्ही सर्व देवांना युद्धाचे आव्हान करणार पण त्याचे आपल्या हातून झाले म्हणूनच थांबलो आम्ही. चला सर्वप्रथम स्वारी कोणावर वेळ बोला. नारायण नारायण हे अण्णासुरा असा बरोबर किदा इंद्रदेवाला युद्धात आवाहन कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत केल्यानंतर गरुडावर स्वार होऊन वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेवाच्या भेटी देत आहेत. त्यांना देखील युद्धात आवाहन कर म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातील आणि या त्रैलोक्याचा राजा होतील. मुनिवर्य अमरावतीवर या युद्धाची मजा तर घ्या. ठीक आहे या काय येतो मी. नारायण नारायण कवीचं साधन मिळालं आता याचं चीज केलं पाहिजे. सर्व देवदेवतांना ही बातमी पोचवली पाहिजे. नारायण नारायण नाही रे नाही कुणाच कोणी अंती जाशील एकलच प्राण्या तू माझ माझ म्हणून
हॅलो वंशबोल या गाण्याच्या वंशबोलसाठी आमचे परम मित्र प्रसन्नदा भारमल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मोरडेगावचे सुपुत्र मनोहर महाडिक हरी महाडिक यांच्याकडून देखील गाण्यासाठी 551 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे भूषण संजय कोटकर यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे साई दीपक महाडिक आणि लाडू दिलीप महाडिक यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोमवार गवा राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौजे मोठे गवळीवाडी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. नाही रे नाही कुणाच कोणी अंती जातील एकलंच प्राण हो अंती जातील एकलंच प्राण तू माझं म्हणून नाही रे नाही कुणाच कोणी नाही रे नाही कुणाच कोणी नाही कुणाच भाऊ कुणाचा बहीण कुणाची बोलती साचे सगळे भाऊ कुणाचा बहीण कुणाची बोलती साचे सगळे स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्वाने आज गायली ही बोल की तालावरी नाचते रहा इंद्रदेव तारे नाचते
नाथ तेरा इंद्राचा दरबारे नाथ तेरा इंद्राचा काल पागी मामोनी नटली भीषण माराणी नृत्याची मिथली चमके इंद्राच्या अंगाची हटालो नेचला मी बरतरी शोभे माता नाही मंदिर चालू नेचला मी बरतरी शोभे माता नाही मंदिर आची माझी आतारी नाथ तेरा इंद्राचा दरबारी नाथ तेरा इंद्राचा दरबारी नारायण नारायण आळवारे भगवंता आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता बोलता हो सदा चालता बोलता आळवारे भगवंता आळवारे भगवंता सदा चालता बोलता सदा चालता
आणि यमराज याने त्या सुंदर बालकाला जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अल्लाह सुरक्षा ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडते. त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे. सर्व देवदेवतांना युद्धात चावर करून आता तो आपल्या स्वामीकडे सांगितलं म्हणजे झालं. मुनिवर्य, तुम्ही मला वेळोवेळी विश्रामात केले त्याबद्दल मी तुमचा सकल ऋणी आहे. तुम्ही काही काळजी करू नका, येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण. देवांचा देव इंद्रदेव, वैकुंठपती महादेव आणि अल्लाह दैत्य. चला आपण देखील जाऊ या युद्धाची मला पाहण्यासाठी. नारायण नारायण. शिवा शिवाचे चढले नाते. शिवा शिवाचे चढले नाते. सफळ झाले का, सफळ झाले का. पाहिलं गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला. जीवाचे जडले नाते, जीवाचे जडले नाते. सफल झाले का, सफल झाले का. पाहिला गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला. शिवा शिवाचे चढले नाते. शिवा शिवाचे चढले नाते. सफळ झाले का, सफळ झाले का. पाहिलं गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला. जीवाचे जडले नाते, जीवाचे जडले नाते. सफल झाले का, सफल झाले का. पाहिला गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला, पाहिला गण गणवारीला. देहरूची जी पाहतची परुण मधुर करितो मनची. मधुर
तुझ्या मोहदारात हा यमाचा मोह बसला नाही समजला. आणि आता कोण आमच्या भस्मासुराने गुन्हा केला म्हणून तू एका मोहिमेचे रूप धारण केले आणि त्याला मोहित करून तू त्याच्याच मस्तकावर हात ठेवून त्याला भस्म करायला लावला. पण याचाच बदला घेण्यासाठी आज सर्व देवांना सर्व पळ करून सोडेल जमत असणार. विष्णू माझा परिणाम व्हायचा असेल तर होईल तयार. हे कशाला
तुमच्या सिंहासनावर विराजली. वा वा आताच तो म्हणजे खरं ना. हो वा नारायण नारायण विनाशिकाली विपरीत बुद्धी. मी असुरांचा राजा आहे. विनाशकाली नारायण 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 देवदेवतांच्या देखील म्हणत नाही तू या त्रैलोक्याचा राजा व्हावं. नारायण फोडून टाकेल फोडून टाकीन. तो कैलासपती महादेव म्हणजे शिवशंकर. त्या शंकरालाच काय सर्व देवाला पिताची आव्हान करतो म्हणजे त्याचा. नारायण नारायण या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. माणसा तू माणूस बन. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. स्वतःचा विमान मातला संक. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. नाही तुझे कलंक. नाही तुझे कलंक. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. माणसा तू
रोशन मिरगल, रुपेश काबदुले व विशाल चाचे तसेच स्वाती कोटकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाच्या पारितोषिकाला जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे हे लाभले जीवन बहुमोलाचे हे लाभले जीवन मानसा तू माणूस मानसा तू माणूस या मानवाया आई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया आई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस मानसा तू माणूस स्वार्थासाठी माणसात मागला दंक आणि नाट माणूस गेला लाविला कलंक बरे नाही तुझे चलो बरे नाही तुझे चलो माणसा तू माणूस माणसा तू माणूस या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस मानसा तू महादेवा त्यांना तुला सर्वत्र हा करण्यात आलाय यातून काहीतरी मार्ग दाखवा हे शंकरा या पृथ्वीवर जो जन्माला येणारा मृत्यू आहे हे मलाही माहित आहे पण माझा मृत्यू कोणाच्या हाती नाही कारण मी यमाचा पोर आहे यमाचा पोर माझ्या यमाचा पुत्र आहे म्हणून तुला सांगतो आम्हा देवांचं माझं परत जा परत जाण्यासाठी हा यमपुत्राने लातूर येत नाही अरे विचार या तुझ्या विष्णूला कसा तैरावर पळायला लागला तो आणि हा तुझा इंद्रदेव अमरावतीत सोडून पळालाय अरे आता कैलासावर आले होय तर तयार होता
लग्नाच्या दृष्टीमध्ये आधीच पाहिलं होतं या पृथ्वीमध्ये कालजन्माला येणार आहे आणि हो बाळा, या पृथ्वीवर आकार मागणार आहे त्याचं स्मरण देखील आपणच करावं. देवा हो, आपण चला का ध्यानाच्या वर्गात करूया. त्याच्यातून मार्ग वाटतील. ठीक आहे देवा. विश्व चालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझा नामाचाया दया सागरा गणेशा छंद तुझा नामाचाया दया सागरा यावे मोरया मोरया ही कहरा यावे मोरया मोरया ही कहरा माझा सारे मंगलमूर्ती रूप तुझे पाहिले अष्टगंध शेंदूरवदनाचे वदना तुझिले सूर्पकर्णा ओम दादा विश्वरूप पाहिले दुर्वासास्वती देवा चरणी तुझा वाहिले देवा तुझ्या साचा पालखरा तू प्रेम मागेचा ओढा खरा रणकलिया देवा आम्हा उतरा गणेशा रणकलिया देवा आम्हा उतरा यावे मोरया मोरया ही कहरा 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 विघ्नहर्त्या गणपती गजानना तुम्हा आम्हा देवांचा हे श्री गणेशा अंधासूर नावाच्या दैत्यानं सर्वत्र त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे आम्हा सर्व देवांना त्यानं सर्व देवांना बंधू सोडणार आहे यावर काहीतरी उपाय सांगा देवा काहीतरी उपाय सांगा थांबा थांबा देवाने हे विष्णुदेवा परत जा सर्व देव एकच सांगतात हा निनासूर परत जाण्यासाठी येत नाही विचार घ्या तुझ्या विष्णूला अरे त्या विष्णूला ज्यावेळी मी युद्धाचे आव्हान केले त्यावेळी काय करायला झाला आता आपला चक्र हलवी आणि हा तुझा अमरावतीचा राजा इंद्रदेव अरे कसला हा राजा रे आणि हा तुझा घोडसाड्या मला काय म्हणाला माहितीये का तू यमाचा पुत्र आहेस म्हणून मी तुला माफ करतो तुम्ही काय मला देव माफ करणार आहे तू फक्त माझ्या मार्गातून बाजू हो अरे अण्णा सुरो तुझं जाण्यासाठी नाही तर तुझं ओळखण्याचे उपाय आहे आज तुझं मला किती माझे मरण अरे माझे मरण तू काय नाही करतो अरे ह्या तुझ्या सर्व देवाना नाही जमले ते तुला काय जमणार तू आजवर कधी माझा पराक्रम पाहिला नाही होईल तर तयार अरे मग होत होत आहे
त्यानंतर गजानना चांगली सहन झाला नाही आणि त्यानंतर तुमच्या संकट दूर झाले आहे जगाला कळाला मी ग्रंथून केले आहे पण माझ्या पोटाला चालली दोन आहे बघा बघा काहीतरी करा काहीतरी करा हे शिकण्याच्या आम्ही सर्व देव मिळून तुम्हाला सीता चंद्रार्पण करतो कदाचित त्यामुळे तुमच्या पोटाची अग्नी जावं अशांत होईल हे वक्रतुंड मी तुम्हाला माझे कमलार्पण करतो. हे भावनेच्या ही माझ्याकडे सहसुनाला पण करतो एवढं सगळं करत होतं माझ्या पोटात चालली नाही शास्त्र होत नाही मला खूप त्रास होत आहे खूप त्रास होत आहे माझा माझा प्रणाम हे देवा तुम्ही आज आम्हा सर्व देवांवर संकट दृष्टीने तुम्हाला होणाऱ्या लोक करण्यासाठी आम्ही सहज आपला सर्वार्पण करत आहोत याचा आपण स्वीकार करावा निश्चितच आपला पूर्ण राहिली आहोत शांत होईल जशी आपल्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या पोटात लागली तर आता शास्त्र झाला आहे मला सगळ्यात प्रिय काय असेल तर तो म्हणजे